नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण पाहतोय की अर्णव ईश्वरी खूप छान असे तयार होऊन ईश्वरीच्या माहेरी निघालेले असतात। ईश्वरीने सुद्धा खूप सुंदर साडी घातलेली आहे आणि ती खूप छान दिसत आहे। आता दोघेही चालले असतात तर अर्णव आता गाडी चालवणार असतो म्हणून तो ड्रायव्हिंग सीटवरती बसतो, तर ईश्वरी मुद्दाम त्याला त्रास देण्यासाठी ती पाठीमागे जाऊन बसते। त्यावेळेस अर्णव तिला म्हणत असतो की मी सिंदूर कारमध्ये बसण्याचे काही मॅनर्स असतात। त्यावेळेस आता ईश्वरी म्हणत असते की कारमध्ये बसण्याचे मॅनर्स असतात, जेवायचे कसं ते सुद्धा मॅनर्स असतात तुमच्याकडे, आणि लोकांशी बोलायचं कसं त्याच्या बी असं मध्येच ती थांबते। तर आता अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, मला आता भांडण नकोय, आणि तसंही आता इथे मला गाडी चालवायला मी काही तुझा ड्रायव्हर नाहीये, कळलं का, तुझा मी ड्रायव्हर नाहीये। तर आता इकडे ईश्वरी म्हणते की मला ना इच्छा नाहीये तुमच्या शेजारी बसण्याची, कळलं का। तर आता अर्णव पण काही कमी नाही, तो ईश्वरीला पुढे बसल्याशिवाय आता राहणारच नाही। तो पण आता गाडीतून उतरतो आणि तो पाठीमागे जाऊन ईश्वरीच्या जवळ बसतो। त्यावेळेस आता ईश्वरी त्याला म्हणत असते की ओ हे काय चाललंय तुमचं, तुम्ही असं का वागताय। तर आता अर्णव काहीच बोलत नाही, तो फक्त आता तिच्याकडे रागानेच बघत असतो। त्यावेळेस आता तो पुन्हा म्हणत असतो की गो चल जा, गाडी तू चालव, ड्रायव्हिंग कर। तर आता तिला काही गाडी चालवायला येत नाही, तर ती म्हणते की टू व्हीलर जर असती ना तर मी आरामात चालवली असती, तुम्हाला माहिती आहे मला गाडी चालवायला येत नाही म्हणून मुद्दाम करताय ना तुम्ही हे सगळं, असं म्हणून आता ती गाडीतून उतरते। आता ती सुद्धा खूप चिडलेली असते, पण आज अर्णव काही गप्प बसणार नाही आणि तिचं मात्र तो काहीही ऐकणार नाहीये। तो सुद्धा आता गाडीतून खाली उतरून येतो आणि आता तिला म्हणत असतो की माझ्याकडे ना टू व्हीलर नाहीये, सो आपल्याला आता ना या कारने जावे लागणार आहे। तर लगेच ईश्वरी म्हणते की मला ना तुमची आणि ह्या तुमच्या कारची दोघांचीही जरूरत नाहीये, मी पायी जाईल। तर अर्णव म्हणतो की ऑल राईट, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, एवढ्या डिस्टन्समध्ये ना आपण पायी आरामात जाऊ शकतो, तुला चालणार असेल तर चल आपण आता जाऊया। तर लगेच ईश्वरी म्हणते की त्यापेक्षा ना आपण रिक्षाने जाऊया। तर अर्णव म्हणत असतो की ओह ग्रेट, रिक्षाने तू माझ्या बाजूला बसणारच नाही, ड्रायव्हरच्या डोक्यावर बसणार आहे हो ना। अगं रिक्षाने जर माझ्या बाजूला बसायला प्रॉब्लेम नाहीये तर कारमध्ये माझ्या बाजूला बसायला काय प्रॉब्लेम आहे। तुझं प्रॉब्लेम काय माहितीये का, जिथे प्रॉब्लेम नाहीये ना तिथे तू ना प्रॉब्लेम क्रिएट करते, खरंच हाच तुझा प्रॉब्लेम आहे। तर आता इकडे ईश्वरी म्हणते की प्रॉब्लेम मी नाही, प्रॉब्लेम तुम्ही आहात। अहो प्रॉब्लेमशी तर माझं लग्न झालेलं आहे। तर आता अर्णव म्हणतो की माइंड युअर लँग्वेज। तर आता ईश्वरी म्हणते की हे असं इंग्रजी बोलून ना तुम्ही माझं तोंड अजिबात बंद करू शकत नाही, त्यावेळेस अर्णव म्हणतो की कुठल्याही लँग्वेज मध्ये बोललो ना तरी तुझं तोंड बंद होणारच नाही। तर आता ईश्वरी म्हणते की नाहीच होणार आहे, कारण ना मी ठरवलेलं आहे की आता तुमचं काहीच ऐकायचं नाहीये, मी अजिबातच तुमचं काही ऐकणार नाहीये। आता या दोघांची खूप छान इथे भांडण चालू आहेत। तर आता इकडे अर्णव म्हणतो की काय मग आता काय करायचं सांग आता। तर आता तो म्हणतो की खरंच तू ना खूपच प्रॉब्लेम आहे तुझ्यामध्ये, मला इरिटेट होतंय, मला खूप त्रास होतोय। तर आता ईश्वरी म्हणते की खरंच मला पण त्रास होतोय, फक्त तुम्हालाच होत नाहीये। तर अर्णव म्हणतो की अगं तू खूप चुकीचं वागत आहे। तर ईश्वरी म्हणते की मग तुम्ही काय वागताय, जिथं भांडण करायची ना काहीच शक्यता नसते ना, बिलकुल बी शक्यता नसते ना, तुम्ही ना तिथे मुद्दाम भांडण उकरून काढता। आता बोला ना, बोला काय बोलताय आता तुम्ही। आता अर्णव म्हणतो की जाऊ दे, आता मला ना अजिबात इंटरेस्ट नाहीये कुठे जाण्यामध्ये, आता मी शेवटचं तुला विचारतोय, येणार आहे का प्लीज। तर आता ईश्वरी मात्र गप्पच बसते। तर आता तो पुन्हा म्हणतो की प्लीज मॅडम तुम्ही माझ्यासोबत येता का कारने, प्लीज माझ्या कार बरोबर येचाल का, प्लीज। आता तो खूपच तिला प्लीज करत असतो। तर मग आता ईश्वरीला सुद्धा असं वाटतं की जाऊ दे, आता जाऊन बसावंच, असं पण आपल्या माहेरीच जायचं आहे, असं म्हणून आता ती जाऊन आता पुढच्या सीटवरती बसते। आता अर्णवला थोडंसं बरं वाटतं आणि आता तो म्हणत असतो की अवघड यायचं, किती हिला हे करायला लागते, मला बोलायला लागते, असं म्हणून आता तो सुद्धा गाडीमध्ये जाऊन बसतो। खरं तर आता त्याला खूप मस्त वाटत असतं, ती आता पुढच्या सीटवरती बसल्यामुळे। आता सीट बेल्ट लावायचा प्रॉब्लेम इथे होतो, जो प्रत्येक सिरियल मध्ये होतोच, आणि मग ते आपल्याला सगळं पाहायला भेटतंच। तसंच आता सेम इथे पण झालेला आहे, तिला काही तो सीट बेल्ट ओढत नसतो, ती खूप प्रयत्न करत असते पण काही ओढतच नसतो, म्हणजे तो निघतच नसतो। मग आता अर्णव येतो आणि मग ते सीट बेल्ट खूप प्रेमाने तिला लावायला जातो। आता ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि तर मस्त असं सॉन्ग लागलेलं आहे,
आणि ईश्वरीला ज्या काही जुन्या आठवणी आहे, ज्यावेळेस लग्नाच्या आधी ते दोघे जण गेले त्यावेळेस सुद्धा तिला सीट बेल्ट लावायला येत नव्हता, तर त्याने लावला होता तिच्या जवळ येऊन, आणि हे सगळे क्षण आणि तिला इथे आठवतात आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. तेच आपल्याला इथे पाहायला भेटलेलं आहे. आता ईश्वरी म्हणत असते की कसं काय हे निघत नाही, म्हणून ती अजून जोरात ओढायला जाते. अर्णवने तसं लावलेलं असतं पण तिला थोडंसं असं फिट झाल्यासारखं वाटत असतं, म्हणून ती ओढायला लागते. त्यावेळेस अर्णव म्हणत असतो की प्रेमाने करायचं. प्रेमाने जर काही गोष्टी केल्या ना तर त्या व्यवस्थित होतात. जर असं कसं पण रागवून केलं ना तर नाही होत. तर आता ईश्वरी म्हणते की हो हो माहिती आहे मला, तुम्ही नका शिकू, असं म्हणून आता ती खूपच रागाने आता त्याच्याकडे बघत असते. तर आता अर्णव तो सीट बेल्ट नीटनेटका लावतो आणि आता ते दोघे ही गाडी आता चालू करून आता जातात. दुसरीकडे आपण पाहतो की आता मामा चहा पीत बसलेले असतात. तर आता तिकडून वल्लरी खूपच रागाने येते आणि म्हणत असते की काय काय चाललंय नक्की या घरामध्ये. जेमतेम 1 दिवस झालेला आहे, किती फक्त आणि फक्त 1 दिवस झालेला आहे अर्णवच्या लग्नाला, आणि हा घेऊन गेलेला आहे बायकोला माहेरी. काय चाललेलं आहे, हा कोणाला सांगतो की हे लग्न बळजबरीचं आहे म्हणून. बळजबरीचं लग्न आहे, मनात नसताना जर लग्न केलेलं आहे तर असं बायकोला फिरायला घेऊन कोण जातं, सतत बायको बायको कोण करतं, मला तर ना काहीच कळत नाहीये या मुलाचं. तर आता मग मामा म्हणत असतात की अगं पण तुला काय झालेलं आहे, तुला काय एवढा त्रास होत आहे. त्यावेळेस वल्लरी म्हणत असते की अहो मला का त्रास होत आहे, म्हणजे उद्या घटस्थापना आहे, सगळं कोण करणार आहे, किती कामं आहेत आणि ती काय मी एकटीने करायचे आहेत का, घरामध्ये मलाच एकटीला सगळं काही काम असतं. आणि त्या मॅडम नुसत्या फिरत असतात, तिला डोक्यावर घेऊन फिरवत बसलेला आहे आणि म्हणे तर बळजबरीने लग्न केलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की ईश्वरी आणि अर्णव आता मस्त चाललेले असतात गाडीमध्ये. तर आता अर्णवने गाणी लावलेली असतात, रोमॅन्टिक गाणी लागलेली असतात. तर आता तो म्हणत असतो की कमालच आहे ना, दरवेळी ज्यावेळेस मी सिंदूर गाडीमध्ये असते त्यावेळेस म्युझिक लावायची काहीच गरज पडत नाही, ती इतकी बडबड करत असते की ते म्युझिक ऐकायची गरजच पडत नाही. पण आजची ही जी मिसिंदूर आहे तिला पाहून तर असं वाटत आहे की ही काही दुसरीच बाई आहे का, नक्की का मिसिंदूर आहे हेच कळत नाहीये, असं आता तो तिला टोमणा मारतो. तर ईश्वरी आता त्याच्याकडे रागानेच बघते. तर आता जे काही गाणं लागलेलं असतं रोमॅन्टिक, ती आता ते गाणं चेंज करते. परत पुन्हा दुसरं ते प्रेमाचंच गाणं लागलेलं असतं, तर पुन्हा ती बंद करते आणि दुसरं लावते. तर एका पाठोपाठ एक प्रेमाचीच गाणी लागत असतात. तर आता हे सगळं पाहून अर्णवला मात्र हसायला येत असतं. अर्णव आता खूपच हे सगळं एन्जॉय करत असतो. तर आता एकदम असं अर्णवचं लक्ष नसल्यामुळे जोरात तो ब्रेक दाबतो. तर आता ईश्वरीची जी बांगडी असते ना ती आता गाडीला अशी म्हणजे ती पुढे असं धडकून ती बांगडी फुटते आणि तिला लागतं. आता ते पाहून अर्णवला खूपच वाईट वाटतं, तो खूपच घाबरतो. तर आता तो ईश्वरीचा हात हातात घेतो, पण ईश्वरी त्याच्या हातातून हात हिसकावून घेते आणि म्हणत असते की काही गरज नाहीये. आता तिला खूप त्रास होत असतो. तर आता अर्णव म्हणत असतो की सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. त्यावेळेस ईश्वरी म्हणत असते की हो जरा गाडी हळूच चालवा, नीट चालवा. तर तो म्हणतो की हो, आणि तिथे बांगडी पडलेली असते तो आता त्याच्या हातामध्ये घेतो आणि अशी दाबून धरतो. त्याला ईश्वरीला लागलेलं पाहून खूप वाईट वाटत असतं, पण ईश्वरी मात्र त्याच्याकडे बघत सुद्धा नसते आणि त्याला काहीच भाव सुद्धा देत नसते. तिला असं वाटत असतं की अर्णव हे सगळं मुद्दामच करत आहे. तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी मामी म्हणत असते की त्या अर्णवला लहानपणापासून मी सांभाळलं, मी सगळं केलं, आणि ती काल आलेली इंदूरची मुलगी आता सगळं हिसकावून घेणार आहे माझ्याकडून, सगळं असं हिसकावून घेणार आहे ना, असंच मला वाटत आहे. तर आता मामा म्हणत असतात की हिसकावून घेण्यासारखं तुझ्याकडे काय आहे वल्लरी, सगळे तुझ्यासारखेच नसतात ग कायम पैशाचा विचार करणारे. त्यावेळेस आता वल्लरी म्हणत असते की ओ गप्प बसा, जास्तच बोलताय तुम्ही आजकाल. तर आता ती म्हणते की ती मुलगी आहे पैशाच्या मागे, तिला जे हवं होतं ना ते तिने आता साध्य केलेलंच आहे, पैशाच्या मागे पळतीये ती. त्यावेळेस आता इकडे मामा म्हणत असतात की ती मुलगी काय चाललंय ग सारखं तुझं, ती सून आहे या घरची, या घराची मालकीन आहे, कळलं ना, आपण नाही ते आश्रितासारखं राहतो, कळलं का तुला. तर आता ती म्हणते की मालकीन काय हो, मालकीन तिची लायकी तरी आहे का. तर लगेच मामा म्हणत असतात की तुझी आहे का. तर आता ती म्हणत असते की काय बोललात. तर आता मामा म्हणत असतात की अर्णव मनाने खूप चांगला आहे, म्हणून त्याने इतके वर्ष जाणवून दिलं नाही की आपण इथे आश्रितासारखे आहोत म्हणून, पण आपण आश्रितच आहोत, तर कळलं ना. तर आता मामी म्हणते की तुम्ही असाल आश्रित, मी नाहीये, कळलं ना तुम्हाला. आता आपण दुसरीकडे पाहतो की अर्णव आणि ईश्वरी आता चालले असतात. तर आता तिथे एक
फुलेवाली मुलगी आता असते ती फुले विकत असते. तर सगळ्यांना म्हणत असते फुलं घ्या फुलं घ्या. तर तेवढ्यातच अर्णव आता गाडी थांबवतो तिच्या जवळ आणि आता ती मुलगी म्हणत असते की ताई फुले घ्या ना. तर आता ईश्वरी म्हणते की ताई अहो खरंच नकोयत फुलं. त्यावेळेस आता ती मग म्हणत असते की साहेब तुम्ही तरी घ्या ना फुले. त्यावेळेस आता तो म्हणत असतो की बर द्या फुले. तर आता ती म्हणते की कोणती देऊ. तर आता तो म्हणतो की रेड कलरची द्या. तर आता ती मुलगी रेड कलरच्या फुलांचा बुके देते. तर आता अर्णव तिला 500 रुपये देतो. तर ती म्हणते की अहो सुट्टे नाहीयेत. त्यावेळेस अर्णव म्हणतो की असू दे ठेव. तर आता 200 रुपये झालेत पण ठेव. आणि ती म्हणत असते की साहेब एक सांगू का तुमचा जोडा ना खरंच खूप छान दिसत आहे. तर आता अर्णव ईश्वरी एकमेकाकडे बघत असतात. तर आता तो पुन्हा तिला पैसे देतो कारण ती असं म्हटलेली असते म्हणून. तर ती मुलगी आता थँक्यू म्हणून आता तिथून निघून जाते. तर आता अर्णव त्यातलं एक फूल काढतो आणि आता ईश्वरीला द्यायला लागतो. तर ईश्वरी मात्र त्याच्याकडे रागाने बघते आणि हातच असं करून म्हणत असते की काय काय चाललंय चला लवकर उशीर होतोय आई बाबा वाट बघत असतील कळतंय की नाही तुम्हाला. असं म्हणून आता अर्णव ते जे फूल असतं ते आता बाजूला घेतो आणि आता गाडी पुन्हा आता चालू करून आता जायला निघतो. तर पुन्हा आता इकडे वल्लरी म्हणत असते की अंजली आणि अर्णवला मी माझ्या घरात आश्रय दिलेला आहे नाहीतर खितपत पडले असते कोणत्या तरी अनाथ आश्रमामध्ये कळलं. तर आता मामा म्हणत असतो की तू त्यांना आश्रय का दिलेला आहे ना बाकी कोणाला जरी कळत नसलं ना तरी ते मला चांगलंच माहिती आहे. मी सगळं काही ओळखून आहे तुला. आणि तो म्हणतो की मला ना अजिबात तोंड उघडायला लावू नको नाहीतर. तर लगेच ती सुद्धा म्हणत असते की नाहीतर काय हो सांगा. तर ती बोट करून म्हणत असते की माझ्या नादी लागायचं नाही. मी कुठल्याही थराला जाऊ शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे कळलं ना. त्यावेळेस आता तो तिचं बोट खाली करतो आणि म्हणत असतो की हो माहितीये म्हणूनच गप्प बसलो. इतकी वर्ष मुलं लहान होती आणि तू त्यांना सोडून जायची धमकी दिलती म्हणून. पण आता नाही आता मुलं मोठी झालेली आहेत. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की हे दोघे जण आलेले असतात. तर आता आत्या आणि ईश्वरीची आई मात्र आता त्यांची वाट बघत दारातच उभ्या राहिलेल्या असतात. तर आता ईश्वरी गाडीतून उतरते आणि आईला पाहून ती खूपच खुश होते. आता ती पळतच आईला भेटायला येते आणि आईला घट्ट अशी मिठी मारते. आता दोघीही खूपच खुश झालेल्या असतात आणि दोघींनाही आता डोळ्यातून पाणी येत असतं. तिकडे अर्णव मात्र आता हे सगळं बघत असतो. त्याला सुद्धा आता ईश्वरीला असं हसल्याला पाहून खूप छान वाटत असतं. तर तो आता म्हणत असतो की थँक गॉड हिच्या आता चेहऱ्यावरती हसू तरी आलं असं म्हणत असतो तो. आणि आता इकडे आई म्हणत असते की कशी आहेस बाळा ईश्वरीला. त्यावेळेस ईश्वरी म्हणत असते की मी छान आहे मी मस्त आहे. तर आता इकडे ती आत्याला सुद्धा भेटायला जाते आणि आत्याला सुद्धा घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणत असते की आत्या तू कशी आहे. तर आता आत्या म्हणते की मी बरी आहे बाळा तू खूप गोड दिसते माझीच नजर नको लागायला. तर आता अर्णव सुद्धा येतो. तर आता अर्णवची ईश्वरीची आई अर्णवला म्हणते की अर्णव कसं आहेस. त्यावेळेस आता तो म्हणतो की मस्त. आता जी अर्णवनी फुलं आणलेली असतात ना ती फुलं आता तो तिच्या ईश्वरीच्या आईला देतो आणि आता ती म्हणत असते की अरे वा चक्क जावयानी माझ्यासाठी फुलं आणलेली आहेत. तर ईश्वरी म्हणत असते की आई त्या फुलाला काटे नाहीयेत ना ते बघून घे. तर आता ईश्वरीची आई म्हणते की इशू अगं गुलाबाच्या फुलाला काटे नसतील तर ती गुलाबाची फुलं कसली. तर चला आता आपण इथेच बोलायचंय का चला बरं आतमध्ये असं म्हणून आता ते जायला निघतात. तर आता तिकडे अर्णव जाता जाता ईश्वरीला म्हणत असतो की जिभेला काटे आहेत. तर आता ईश्वरी म्हणते की काय. तर आता तो काकू म्हणून आता तिथून निघून जातो. दोघांची खूपच गंमत चाललेली आहे सध्या. तर आता ईश्वरी सुद्धा रागाने आतमध्ये जाते. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता मामा म्हणत असतात की वल्लरी आहे ते सगळं आता शांत मानून जगायला शिक आणि जेवढं आहे त्यात समाधान मान. आणि जर हे सगळं तुला नसेल जमत ना तर मी आता अजिबातच शांत बसणार नाहीये कळतंय ना तुला मी जी काही म्हणतोय ते. त्यावेळेस आता वल्लरी काहीच बोलत नाही. ती आता गप्पच उभा राहते आणि आता तिला खूपच राग आलेला असतो. तर ती म्हणत असते की इतक्या वर्षात केलेल्या कष्टाचं फळ आता मिळायची वेळ आलेली आहे आणि हा माणूस मला आता शांत बसायला सांगतोय. अरे हट मी अजिबात शांत बसणार नाहीये. मी अर्णवच्या आई वडिलांना सोडलं नाही तर आता या अर्णव ईश्वरीचा इथे काय टिकाव लागणार आहे. त्यांना पण मी सोडणार नाहीये. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता नम्रता आता बाबांना घेऊन येते आणि म्हणत असते की कोण आलंय माहितीये का बाबा आपली ना ईश्वरी आलेली आहे आणि अर्णव सर सुद्धा आलेले आहेत. आता ते दोघे जण असे खूपच आता त्यांना भेटून आता त्यांना रडायला येत असतं. ईश्वरी आता बाबांना भेटते आणि म्हणत असते की बाबा तुम्ही बरे आहात ना. तर आता बाबा डोळे फक्त आता वर खाली करून म्हणत असतात की हो. तर आता अर्णव सुद्धा आता म्हणत असतो की बाबा आशीर्वाद द्या आणि तो सुद्धा आता त्यांच्या जवळ बसतो आणि त्यांचा हात हातात घेतो. तर आता ते खूपच प्रेमाने आता त्याच्याकडे पाहत असतात. त्यांना खूप छान वाटत असतं. तर आता हे पाहून सगळ्यांना मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो की बाबा असे कसे काय करू शकतात. आता
तिला थोडंसं आश्चर्यच वाटत असतं, पण आता काय तिला असं वाटत असतं बाबांना काही बोलता येत नाहीये, त्याच्यामुळे जाऊ दे, आता हे जे काही असेल ना ते आपण सहन करूया. तर आता ते सगळं झाल्यानंतर आता जेवणासाठी सगळे बसलेले असतात. तर आता अर्णव म्हणत असतो की हे सगळं जे डेकोरेशन पाहून ना मला असं वाटत आहे की आज तुमच्या इथे ना काही स्पेशलच आहे, म्हणजे मला स्पेशल असंच वाटत आहे. तर ईश्वरीची आई म्हणते की हो, लग्नानंतर पहिल्यांदा जेवायला येत आहे आमच्या घरी, आमच्यासाठी तुम्ही आलात ते स्पेशलच आहात. आता शेवटी काय नातं जोडले म्हणलं तर आता हे सगळं करावंच लागेल, किती मनात नसलं तर लगेच आत्या असा आता टोमणा देते. तर आता दुसरीकडे ईश्वरीची आई आता नम्रताला म्हणत असते की नमू, अगं खिरीचं भांडं आणलं नाहीस? तर आता नम्रता म्हणते की हो अगं तयार आहे, आता हे सगळं झालं की मी घेऊन येते. तर आता इकडे अर्णव म्हणत असतो की खीर, अहो काकू हे सगळं आहे, मी एवढं नाही खाऊ शकत. तर आता ईश्वरीची आई म्हणत असते की नाही या, आज तुमचं ते सगळं डाएट वगैरे बाजूला ठेवायचं आणि हे सगळं संपवायचं आहे. तर आता इकडे तो म्हणतो की अहो पण एवढं सगळं कसं संपवणार मी? तर आता ईश्वरीची आई म्हणत असते की अहो जावयाचा मान असतो तो, आणि आता तो करावाच लागतो, आता तुम्हाला हे सगळं संपवावं लागणार आहे. तर आता ईश्वरीकडे बघून तो म्हणत असतो की पण एक मिनिट, हे सगळं संपवण्याचं कंपल्शन मी सिंदूरला सुद्धा आहे. तर आता तिची आई म्हणते की हो हो, तिला सुद्धा हे सगळं संपावं लागणार आहे. असं म्हणून आता दोघीही एकमेकांकडे बघत असतात आणि खूप आनंदाचा क्षण आता इथे झालेला असतो. तर आता आजचा एपिसोड येथे संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नम्रताने आता एकमेकांना घास भरवायला लावलेले असतात. तर आता अर्णव म्हणतो की तुला आता हा घास भरवावाच लागणार आहे, आता तसं सांगितलेलं आहे, म्हणून आता तो तिला बळजबरीने घास भरवतो. तर आता ईश्वरी सुद्धा आता त्याला बसवते आणि आता ईश्वरी मात्र त्याला भेंडीचा घास चारते. तर आता अर्णव म्हणत असतो की प्रेमाचा पहिला घास गोडाने घालायचा चारायचा असतो. तर आता ती फक्त त्याच्याकडे बघत असते. तर आजचा